मला रिस्पॉन्स मिळालाच आहे. 2 तालुक्याचं आम्हाला आराखडे आलेत, बाकीचे पण येत आहेत. आज सगळे सभापती इथं आहेत पंचायत समितीचे आणि ग्रामपंचायतीचे पण सरपंच उपसरपंच. एक दिवस ग्रामस्वच्छता अभियानासाठी सगळ्यांनी सहकार करायचं आहे. आम्ही सुद्धा जाणार आहोत सर. आणि प्रत्येक गावामध्ये एक बाग डेव्हलप करायला आम्ही सांगितलंय सर. बागेचा एवढा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला की प्रत्येक ग्रामसेवक सरपंचांनी आणि लोकांची मागणी आली मुलांची की ताई आमच्या गावामध्ये ग्राउंड आणि बाग असावी. त्यामुळे आम्ही बाग म्हणजे शहरात जर आपण गावाकडे चला म्हणतो तर गावसुद्धा शहरासारखे फॅसिलिटीजनी असावं. त्यामुळे एक बाग आम्ही डेव्हलप करून त्याच्याबद्दल पण मला रिस्पॉन्स आला. प्रत्येकाने बाग करण्यासाठी पैसे ठेवले. एक ओपन जिम, एक बंदिस्त जिम. आणि दुसरी गोष्ट सर, माझ्या प्रत्येक ग्रामपंचायतीला आम्ही QR कोड नीच कर वसूल करायचा. कळंब तालुक्यामध्ये आम्ही ती ड्राईव्ह घेतली होती सर 2 महिन्याची. कळंब तालुका पूर्ण सगळा QR कोडनीच करतोय. आता बाकीच्या तालुक्यांना आमच्याकडे जायचं आहे पण QR कोडनीच निधी होईल, कलेक्ट होईल. आणि तो निधी गोरेसाहेब, आम्ही एक जिल्हा परिषदेने निर्णय घेतला की 15 वित्त आयोग 16 वित्त आयोग काही असो, त्या कामाचा निधी हा BDOंनी सही केल्यावरच आम्ही रिलीज करणार आहोत. काय होतं आहे की ग्रामसेवक कामाचं रिपिटिशन पाहायला मिळालं आम्हाला. घनकचरा स्वच्छतामध्ये एक काम आणि तेच गटार पुन्हा वित्त आयोगामध्ये. हे रिपिटिशन कामाचं होऊ नये म्हणून आम्ही BDOच्या सहीने आणि BDOंच्या मीटिंगमध्ये म्हणजे 10,000 रुपये खर्च. एक आम्ही आरोग्य शिबिर, गावाचं नाव सांगत नाही, वाईट वाटेल इथं, पण आरोग्य शिबिर घेतलं. त्याच्यामध्ये 1 लाख रुपयाचे डॉक्टर बोलवले होते. मी म्हटलं अमेरिकेतनं डॉक्टर आले होते का? म्हणजे हा जो हॅफॅझर्डली होतोय आराखडे आम्ही खूप स्ट्रिक्टली चेक करणार आहे आणि त्याच्यावर BDOची सही असल्याशिवाय म्हणजे मला BDOंना रिस्पॉन्सिबल धरता येतंय. त्याचप्रमाणे जलजीवन योजना सर, आमच्याकडे करोडो रुपयाच्या जलजीवन योजना राबतायत. आणि आता देवेंद्र फडणवीस साहेब कोल्हापूर सांगली, ताई राहू द्या जरा थांबा. कोल्हापूर सातारा सांगलीचं पाणी आमच्याकडे येत आहे पण आमच्या इथलं पाण्याचं नियोजन नीट झालं नाही तर ते आलेलं पाणी माझ्या दारापर्यंत महिलेच्या घरापर्यंत येणार नाही. म्हणून जलजीवन योजनेला सुद्धा आम्ही आमच्या जिल्ह्यापुरतं ठराव घेऊन GB मध्ये निर्णय घेतलाय की पाणी नळाला आल्याशिवाय आम्ही जलजीवनचा जो काय आपण हप्ता सोडाल तो आम्ही गावाला देणार नाही. याच्याबद्दल मला खूप हे झाली कॉन्ट्रॅक्टरकडनं, पण आम्ही ते केलंय. आणि त्याच्या पद्धतीने जोपर्यंत ग्रामसभेमध्ये ग्रामसभा तर कंपल्सरी होतीच पण तसं होत नव्हतं. पण आम्हाला BDOची सही लागणार आहे म्हणजे आम्ही त्या BDOला रिस्पॉन्सिबल धरणार आहे की पाणी नळाला येणं गरजेचं आहे. फक्त ग्रामसेवक आणि सरपंचाच्या सहीने जलजीवन सारखी करोडो रुपयाची योजना आम्ही गावाला हस्तांतर करू देणार नाहीये सर. दुसरं आमचा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता सर, तो राणादादा मार्गी लावतील थोड्या दिवसात, पण मी महिला बालकल्याणचं सांगते, संपत आलंय सर, की आम्ही आमच्या गर्भवती आणि स्तनदा मातांना अंगणवाडीमध्ये जेवण देण्याचं नियोजित केलेलं आहे. त्याचा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र सरकारला दिला की आमचा ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे आणि त्यांनी तो मान्य केला आहे. फक्त लास्ट सही राहिली आहे. मला आनंद होतोय की हे गोष्ट होणार आहे कारण सर तो आपण पुढा देतात ते सगळी जनावरं धुष्टपुष्ट व्हायला लागली. माझ्या बायका आणि बाळांचं अंगणवाडीतही टाळावाजा होतंय का नाही मी त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतलाय सर की आणि ते आमचं सरकार मान्य करतंय. प्रत्येक अंगणवाडीमध्ये आम्ही TV अगोदरच उपाध्यक्ष असताना बसवलेला आहे. जे राहिलेत ते वॉर फुटिंगवर करतोय. टॉयलेट आणि सोलर. शिक्षणमध्ये सर मला सांगायला आनंद वाटतो की आम्ही आमच्या सगळ्या शाळा सर, माझ्याकडे 1200 शाळा आहेत. मी यशदाला ट्रेनिंग घ्यायला गेले तेव्हा मला कोल्हापूरचे सातारा म्हणजे सगळीकडचे जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि त्यांनी मी शिक्षणचं सारखं बोलताना मला म्हणे ताई तुमच्याकडे किती विद्यार्थी आहे? मी म्हटलं माझ्याकडे आत्ता 92,000 विद्यार्थी आहेत आणि यावर्षी सर माझ्या 98,000 विद्यार्थी झालेत. कोल्हापूरचे अध्यक्ष म्हणाले की ताई आमच्याकडे 10,000च विद्यार्थी आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची गरज वेगळी आहे सर. माझ्या धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेत 98,000 विद्यार्थी जिल्हा परिषदेत शिक्षण घेत आहेत आणि त्यांनी ग्लोबल मार्केटमध्ये ते उभे राहायला पाहिजे. 10वी 12वीत मार्क मिळतात पण पुढे त्यांचं इंग्लिशमुळे किंवा MCQs मल्टिपल चॉईस क्वेश्चनमुळे त्यांना प्रॉब्लेम होतो. म्हणून आम्ही आमच्या सगळ्या शाळा सर आधी पण केल्या होत्या, मध्ये प्रशासकाच्या काळात त्या रद्द झाल्या होत्या. मी आल्यानंतर पहिला आमचा निर्णय
झालाय तो म्हणजे आमच्या सगळ्या शाळा सेमी इंग्लिश, आम्हाला ते मिळालं सर, आमची पुस्तकं पण सेमी इंग्लिशची आली. दुसरा महत्त्वाचा निर्णय आम्ही शिक्षणासाठी घेतलाय की आमच्या प्रत्येक शाळा, खाजगी शाळा कंपाऊंडला लागून असेल तरी सुद्धा जिल्हा परिषद शाळा 10वी पर्यंत असावी असे प्रस्ताव मागवतोय आणि आम्ही ते करतोय. आमच्या जिल्हा परिषदच्या पूर्ण जिल्ह्यातल्या शाळा 10वी पर्यंत असणार आहे, कारण जिल्हा परिषदला 5वी पर्यंत इंग्लिशमध्ये शिकल्यानंतर खाजगी मध्ये मराठीत जाऊन पुन्हा शिकायचं ह्यानी काही फायदा होणार नाही, म्हणून आम्ही आमच्या सगळ्या ते प्रस्ताव आलेच सर. आता आम्ही ते पण मुख्याध्याय म्हणजे गोसावी साहेब शिक्षण अधिकारी संचालकांकडनं मान्य करून घेतो. पण आम्ही आमच्या शाळा 2030 पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळा आमच्या सेमी इंग्लिश आणि सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा करणार आहे, कारण गोरगरीब आमच्याकडे खूप आहेत. त्यांची मुलं एक गणवेश आम्ही युनिफॉर्म केलेला आहे सर, आणि त्यांची मुलं आमच्याकडे येतात. म्हणून मोठ्या सांगायचं राहिलं सर, मोठ्या ग्रामपंचायतींना आम्ही लिहून दिलं आहे की त्यांनी बस विकत घ्यायची आहे. जसे इंग्लिश मीडियममध्ये मुलं जात आहेत तसं आजूबाजूची शाळा समायोजन केले सर. एकच गावामध्ये एकाच शाळेला आम्ही निधी देणार आहोत, तिथं अभ्यासिका असणार आहे, सभागृह जेवायला 5-6 ठिकाणी निधी 20 लाखाचा आता DSR झालं सर एका खोलीचा. ते डेव्हलप करणं अवघड आहे, म्हणून शाळा समायोजन शिक्षकांचा विरोध होता तरी आम्ही केलंय सर आणि अजून करतोय. 2 पण ठेवणार नाहीये आणि जिथं लांब लांब आहे तिथं आम्ही स्कूल बस विकत घेतोय. बऱ्याच ग्रामपंचायतींनी त्यांच्या आराखड्यात फॉर एक्झाम्पल 5 शाळा आहेत सर, आम्ही बस विकत घेऊन ते शाळा एकत्रीकरण करून आमची मुलं एकत्रित करून पटाला कुठेही कमी पडणार नाही याचे आम्ही हे करतोय. अजून एक गोष्ट सर आम्ही केली की ग्रामपंचायतीमध्ये जो शिक्षणचा 25% निधी असतो, मी इकडे बघतच नाही तुमच्याकडे सर आणि राणादादांकडे, कारण ते म्हणतील बास्कर म्हणून, पण मी सांगते ग्रामपंचायतीमध्ये जो शिक्षणचा 25% निधी असतो त्याच्यामधनं आम्ही कंपल्सरीली सर एक सफाई कर्मचारी शाळा चालू होण्याच्या अगोदर, कारण शिपाई मिळत नाहीये आणि मुलांना शाळा चालू साफ करावी लागते, त्यामुळे शाळा चालू व्हायच्या अगोदर शिक्षणच्या निधीमधनं मागच्या सर आम्ही उपाध्यक्ष असताना शिक्षणच्या निधीमधनं प्रत्येक वर्गात TV बसवून घेतला होता. हँडवॉश स्टेशन आम्ही प्रायोरिटी लिहून दिली होती, आमचं ते सगळं झालंय. आताच्या ह्याच्यामध्ये आम्ही CO मॅडम आणि आम्ही लेखी पत्र दिलंय की आम्ही आता एक कर्मचारीचं वेतन त्यांनी द्यायचं आहे, 2 तास त्यांनी जाऊन शाळा चालू, आणि जे आम्ही टॉयलेट ब्लॉक 15 लाखाचं देतोय ते, आणि आमच्या अभ्यासिका हे साफ करायचं आहे आणि ग्रामपंचायतींनी त्याला पाठिंबा दिला आणि होपफुली ते सगळं कंप्लीट होईल. पुस्तकं आम्ही देतो, मी शिक्षणचं अजून बोलत नाही सर, पण आम्ही 5 प्रार्थना आणि बऱ्याच गोष्टी करतोय. एक दिवस फार्मिंगसाठी, वर्क एक्सपिरियन्ससाठी, अगदी गणपती येतील तेव्हा गणपतीच्या कारखान्याला भेट, किंवा एक दिवस शाळेतल्या सगळ्या मुलांनी शेती करायला जायचं, कारण असं लक्षात आलंय मुलगा शिकल्यानंतर त्याला वडिलांच्या 2 एकरमधल्या शेतीत जायला लाज वाटते, त्यामुळे हा न्यूनगंड काढून टाकून त्यांना शेतीबद्दल हे असावं म्हणून ते करतो. आणि अजून एक गोष्ट मला आवर्जून माझं लांबतंय तरी सर आम्ही टाइम्स ऑफ इंडियाला CSR मागितलाय. त्याच दिवशीचा न्यूजपेपर जरी आला नाही तरी दुसऱ्या दिवशी जो रद्दीत पेपर जातो टाइम्स ऑफ इंडिया तो आमच्या सगळ्या शाळांना द्यावा, आणि शाळेमध्ये प्रार्थनाच्या वेळेस त्या मुलांनी एक बातमी ती टाइम्स ऑफ इंडिया मधली वाचून दाखवावी, म्हणजे निदान ते इंग्लिश शब्द MPSC UPSC किंवा तलाठी भरती अंगणवाडी भरती करताना मग जनरल नॉलेज शिकण्याच्या ऐवजी माझ्या पहिलीतल्या मुलालाच जनरल नॉलेज पहिलीपासून यावं. MPSCची तयारीच्या वेळेस शिकण्याची ही गोष्ट नाही, म्हणून स्ट्रेट ऑफ फॉर्मर्स असेल काय असेल याचे शब्द तरी माझ्या मुलांच्या कानी पडावेत, त्याची कात्रणं, म्हणून आम्ही ते पण काम राणादादांकडे पण आमच्या अधिकारी जाऊन आले काळेसाहेब, पण आम्ही ते टाइम्स ऑफ इंडिया 1200 शाळा आहेत सर, मला 1200 हवेत. आपण जर टाइम्स ऑफ इंडिया रद्दीतला 2 दिवसात जुना तरी दिला तरी माझ्या मुलांना त्याचा फायदा होणार आहे. आरोग्यामध्ये सर आम्ही आरोग्याचे जे पैसे असतात 25% ग्रामपंचायतीमधून त्याच्यातनं सांगितलंय की जर आशांनी माझ्या एखादा पॉझिटिव्ह TBचा पेशंट डिटेक्ट केला तर ग्रामपंचायतीने त्यांना आम्ही एक स्क्रीनिंग व्हॅन घेतली आहे सर, जी तालुका वाईज गावोगावी फिरणारे प्रत्येक पॉझिटिव्ह आशाच्या पेशंट
टीबीच्या, कारण टीबी हा हायली कॉन्टॅजियस डिसीज आहे, त्यामुळे टीबीच्या प्रत्येक पेशंटसाठी आम्ही 100 रुपये देणार आहोत. अजून एक आम्हाला 2 गोष्टी वर्क करायच्या आहेत सर, की धाराशिव जिल्हा गर्भाशयाचा कॅन्सरसाठी महाराष्ट्रात दुर्दैवाने जास्त आमच्याकडे केसेस आहेत किंवा 1 नंबरला आहोत. सर मला आनंद वाटतो की महाराष्ट्रात आरोग्य विभागात माझा धाराशिव जिल्हा 1 नंबरला आहे सर. आता मला शिक्षणमध्ये त्याला पुढे घेऊन जायचं आहे. धाराशिव जिल्हा आरोग्यात होण्याचं एकमेव कारण सर माझ्या सगळ्या आशा आहेत. कारण नाही म्हणजे उगा तुम्ही टाळा वाजवा म्हणून नाही म्हणत आहे सर. आम्ही जननी सखी योजना चालू केली. महाराष्ट्र शासन SC STच्या डिलिव्हरीला पैसे देते सर 600 रुपये. आम्ही धाराशिव, आमची धाराशिव सातारा, सोलापूर, कोल्हापूर, लातूरपेक्षा गरीब आहे. आम्हाला फक्त DPDCचा कलेक्टर साहेब 200 कोटी दिलेले आहेत, आत्ता 250 कोटी ते त्यांना उगा म्हणते. पण आमच्या तरीसुद्धा सर आम्ही प्रत्येक डिलिव्हरीसाठी माझ्या आशांना प्रत्येक डिलिव्हरीला पैसे मिळत आहेत. जननी सखी आमची 5-7 वर्ष चालू झाली सर. याच्यानी काय झालं की प्रत्येक डिलिव्हरीची काळजी माझी आशा घ्यायला लागली. बीडहून जर स्क्रीनिंग मशीन्स यायला लागले गर्भ तपासणीचे, तर माझ्या आशा मला फोन करून, आम्ही एक हॉटलाईन नंबर ठेवला आहे, फोन करून इथं सांगतात की ताई इथं गर्भाशयाचं म्हणजे गर्भपात व्हायला लागलाय आणि 2 महिन्यांनी 200 रुपये, 2 महिन्यांनी इंजेक्शन घेतल्यावर 200 आणि डिलिव्हरी झाल्यावर, आणि ते पण सर इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी म्हणजे माझ्या PHC उपकेंद्राला डिलिव्हरी झाली तरच आम्ही त्या बाईला 600 रुपये देतोय. बरोबर आहे ना का? ते जरा लूज झाले, पण त्याच्यासाठी इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज पण आमच्या वाढल्या. आणि सगळ्यात मला सांगायला अभिमान वाटतो सर, कोल्हापूरचे भारत ते पंचायत समितीचे सभापती, मी नाव विसरले सर, पण ते आले होते. म्हणे ताई मी फेटा बांधायचं नाही ठरवलंय जोवर माझा मुलींचा जन्मदर चांगला होत नाही. म्हटलं सर किती आहे तुमचा जन्मदर? आणि त्यांचा होता सर, त्यांनी म्हणे आता मी फेटा बांधला झेंडावंदनाला. तर सर माझा कोल्हापूरच्या पेक्षा माझ्या धाराशिवचा मुलींचा जन्मदर कोल्हापूरपेक्षा चांगला आहे ह्याचा, आणि याचं सगळं श्रेय माझ्या आशांना जातं. आणि मला याचा अभिमान वाटतो सर. आम्हाला कॅन्सर आणि म्हणजे ह्याच्यावर पुढे अजून काम करायचं आहे, पण आम्ही आरोग्यात तरी पण आम्ही त्यांनी शिथिल होणार नाही आहे. कृषी संवर्धनचं एक लास्ट आहे सर, की आपण आता देवेंद्रजींनी फार्मर्स म्हणजे महिला शेतकऱ्यांना पगार देण्याचं चालू केलं, त्याचं मी आपलं अभिनंदन करते. पण आम्ही आमच्या प्रत्येक गावामध्ये महिला फार्मर्स गट तयार करणार आहोत आणि त्याचं उद्दिष्ट आम्ही आमच्या कृषी खात्याला दिलंय. पशु खात्याला प्रत्येक खात्यामध्ये गावाच्या मध्ये पाणी पिण्यासाठी आणि त्यांना ते वॉश वगैरे करण्यासाठी खोडा असं. सर मी खूप वेळ बोलू शकते, पण आम्ही एका विजन, अजून एक मला आवर्जून सांगायचं आहे की यावर्षी माझ्या सगळ्या आशांना, म्हणजे आधी गटप्रवर्तकांचं बोलते जांभळी साडी, पण गटप्रवर्तकांना सर आम्ही इलेक्ट्रिक स्कूटी देतोय. माझ्या 161 आशांच्या सुपरवायझर आहे. आशा सुपरवायझरना सगळ्यांना आम्ही यावर्षी, आणि आता माईकवर बोलले म्हणजे देतीये इलेक्ट्रिक स्कूटी देणार आहोत सर. आणि माझ्या सगळ्या आशांना आम्ही 5Gचा मोबाईल त्यांना हवा होता, आम्ही 5G मोबाईल देतोय. आणि मग परत माझ्या अंगणवाडी सेविका चिडतात कारण तुम्ही आशांनाच बघता म्हणून. आशा, अंगणवाडी सेविका आणि माझ्या CRP पशुसखी कृषी सुखी या सगळ्यांना आम्ही या वर्षामध्ये 5G मोबाईल देणार आहोत. कारण तुम्ही काम करताय ताई आणि आपल्याला हे विजन कंप्लिशनला न्यायचं आहे. त्यामुळे माझी सगळ्या इथल्या सरपंच आणि सगळ्यांना विनंती आहे की आज जे आपण एवढं मोठं भव्य दिवस जेव्हा आपण उद्घाटन करतो तेव्हा आपली जबाबदारी पण वाढते. नाही तर गोरेसाहेब पुढच्या वेळेस म्हणतील यांनी नुसताच कार्यक्रम केला आणि काहीच उद्दिष्ट अचीव केली नाही. ते आपल्याला 2030ला पुन्हा गोरेसाहेब मंत्री असतील, कुठले मी सांगत नाही, म्हणजे मुख्यमंत्री पण असतील, पण तेव्हा त्यांनी आपल्या या उद्दिष्टाच्या कंप्लिशन कार्यक्रमाला पण यावं. ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. आणि तुमच्या वतीने मी शब्द देते सगळ्यांना, गोरे साहेबांना, राणादादांना, की आपण हे अचीव करू. सर आपण आलात आणि आम्ही मागितलं नाही काही असं पण बरोबर नाहीये. मागू ना सर. आम्हाला एक गोष्ट हवी आहे सर,
म्हणजे आम्हाला आमची नवीन जिल्हा परिषद हवेत. माझे डिपार्टमेंट्स खूप ठिकाणी खूप जुनी बिल्डिंग आहे सर, आणि माझे डिपार्टमेंट दुसरीकडे गेल्यामुळे काम करताना आमचे मापारी साहेब सेंट्रल बिल्डिंगला बसतात, त्यांना बोलवामध्ये 10 मिनटं जातात. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन नीट करताना आणि क्वार्टर्स चांगल्या डिसमेंटल्डच आहेत सर. त्याच्यामुळे आमचा सेसचा निधी जातोय भाडं देण्यात, आणि चांगले अधिकारी जेव्हा आम्हाला इकडे बोलवायचे असतात तेव्हा क्वार्टर्स पण चांगले देणं असणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही बिल्डिंग मी हात जोडून जिल्हा परिषद तर्फे विनंती करते की आम्हाला नवीन जिल्हा परिषद इमारतीसाठी आपण निधी द्यावा. आणि दुसरी गोष्ट, आमच्या आस्थापनाचे सगळे अधिकारी जास्तीत जास्त आम्हाला चांगले द्यावेत. आणि तिसरी गोष्ट सर, ही माझी वैयक्तिक आहे, पण तुम्हाला बोलल्याशिवाय थांबा ना DHO साहेब. माझी वैयक्तिक एक मागणी आहे सर, आपण सरपंच ग्रामपंचायतीतनं निवडून दिला 5 वर्षासाठी, नगराध्यक्ष निवडून दिला 5 वर्षासाठी, फक्त जिल्हा परिषदेचंच आरक्षण सर 2.5 वर्षासाठी का बरं ठेवलंय? म्हणजे आम्हाला काम करताना सर, जर मला हे माझ्या या 2.5 वर्षात हे कंप्लीट करते, पण मला उपाध्यक्षाचा अनुभव होता आणि थोडा माझे सगळे सहकारी हेल्प करतायत सर. पण असं तरी सर मला अजून एक सांगायचं आहे, हे जे आपण निर्णय घेतला होता मध्ये, म्हणजे जी निवडणूक घेतली नाही सर, ह्याचा आम्हाला खूप त्रास होतोय. म्हणजे आता माझे HOD सगळे करतायत सहकार्य, पण मी मागच्या वेळेस उपाध्यक्ष झाले, माझे अध्यक्ष आणि आम्ही एकत्र काम करायचो. आम्हाला म्हणजे मीच पण मागच्या वेळेपेक्षा यावेळेस जरा त्रास झाला जास्त प्रशासकांनंतर. पण आता HOD काम म्हणजे सगळे मला हेल्प करतायत. पण आम्हाला एखादा अचीव सर, आम्हाला माडतच्या शाळेपासनं किंवा अष्टाकासारमध्ये जलजीवनला जे प्रॉब्लेम झालेला, एक रस्ता चुकीचा केलाय, तिथपासनं एवढ्या मोठ्या जिल्ह्याचं काम करताना 2.5 वर्ष दुसरं कोणीतरी आला तर समजून घेण्यातच वेळ जातोय. देवेंद्रजी इलेक्शनच्या अगोदर म्हणाले होते सर की स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही बळकट करणार आहे. या बळकटीमध्ये मला वाटतं एक विषय आहे की आम्हाला 5 वर्षाचं आरक्षण तरी ठेवावं. पुन्हा सदस्य ठरवतील की तोच माणूस कंटिन्यू करायचा का नाही करायचा अध्यक्ष उपाध्यक्षासाठी. आणि दुसरी गोष्ट सर, आमदारांनी आंदोलन केलं, सगळ्यांचे पगार वाढवले सर, पण आमचं म्हणजे मी उपाध्यक्ष असताना 16,000 रुपये माझा पगार. मला गरज नाही सर, पण मी सगळ्यांकडनं ते हसतात माझे सभापती मागून. पण सर माझे शिक्षक जे होते, मी शिक्षण सभापती होते, माझ्या शिक्षकांचा पगार 1,40,000 आणि माझा पगार 16,000. हे एवढं आम्ही काम करताना थोडंसं म्हणजे जरा, आणि आम्ही दिवसभर 12-12 वाजेपर्यंत हे करताना सर, म्हणजे भीक म्हणून नाही, पण आम्ही कष्ट करून आता सर शिकलेली लोक जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्ष उपाध्यक्ष व्हायला लागले. आम्हाला आमच्या मानाप्रमाणे आणि कामाप्रमाणे पगार वेतन मिळावं, ही एक मागणी आमची आहे. बाकीचे वेळोवेळीचे जे मागण्या आहेत की सपोज शासकीय सोलर बसवताना तुम्ही अनुदान देत नाही, पण मी ते साहेब पंकजाताई सगळ्यांकडे जाईल सर. मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही काम करतो, पण तुम्ही इथं आल्याने एक खूप मोठी कौतुकाची थाप, आणि कौतुक कराल का नाही माहीत नाही तुमच्या भाषणात, पण निदान आम्हाला प्रोत्साहन मिळतंय की आम्ही कुठलं तरी करतोय, त्याचं कोणीतरी ऑब्झर्व करून त्याला मॉनिटरिंग करून आम्हाला काहीतरी आमच्या कामाचं चीज होतंय. शेवटी आम्ही सगळे आमच्या जीव धाराशिवसाठी करतोय. हे गाणं पण आवडलं ना तुम्हाला, आपण करून घेतलंय. पण जोगदंडचं थँक्यू. पण सर आपण आलात मनापासनं आणि माझं एवढं मोठं लांबलेलं भाषण ऐकून घेतलं त्याच्याबद्दल थँक्यू सर. परत येत जा, आम्ही काही ना काही चांगल्या गोष्टी करू ज्यांनी तुम्हाला आमचा अभिमान वाटेल. थँक्यू.